असं नाव आहे. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. विनंती असेल चला विनंती करतोय आता लगेच मॅचला सुरुवात होते. हा नक्कीच बॅट्समन रेडी ठेवायचे आहेत. तर लगेच विकेट गेला की दुसरा बॅट्समन मग आपण रेडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्यायचा आहे. दोन्ही टीम्सला विनंती करेन की आता टीम मीटिंग नका करू, कारण की 3 ओव्हरचा मॅच ह्याच कारणामुळे आपण चूज केला गेला. चला तर मॅचनं होत आहे सुरुवात. ऋतेश आणि भावेश जोडी ऐकावधी स्पोर्ट्स शास्त्रीकर बडा टीम आपण पाहिलं तर सलग 4 आठवड्यामध्ये 4 वेळा नक्कीच आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल मॅच खेळत असताना पाहायला मिळते. त्यामध्ये आपण पाहिलं 2 वेळा यशस्वी अपयशी, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यश येईल का. पहिला चेंडू संजय मात्र आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन ऋतेश यांच्यासाठी हाताळला गेला होता. फिल्डर दीपमध्ये आहेत तिथे धावा मात्र इथून मिळतील. आपण पाहिल्या तर 2 धावा. अगदी चर्चा करायची झाली तर मग ऋतेश आणि भावेश या 2 खेळाडूंकडून आपण बघितल्यानंतर विजय 3 ओव्हरमध्ये चांगली पार्टनरशिप कदाचित मित्रमंडळी या ओव्हरमध्ये खास करून या स्ट्राईक एंडकडे असलेल्या खेळाडूकडून चांगले जर हात दिसले ना तर मग सांगू शकतो की आपण मॅचमध्ये मजबूत स्थिती गावदी स्पोर्ट्स शास्त्रीकर बाडा टीमची पाहायला मिळू शकते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर फटका चांगला आहे. ऑन साईडला दशरथ आहेत प्रोटेक्शन साठी. डीप लॉंग ऑनला मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 4 या कड्यावरती. डेफिनेटली 4 रन्स फलकावर पाहतोय आपण. अगदी आपण पाहिला तर हा सामना दोन्ही संघांसाठी भरपूर आणि भरपूर महत्त्वाचा आहे, कारण की हा सामना जिंकून या 3 पैकी एका ट्रॉफीचे नक्कीच आपण पाहिलं तर दावेदार व्हायचे आहेत. प्लेन मिस पाहिला पण डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. तर डॉट चेंडूने आपण पाहिलं धावसंख्या स्थिर 4. सध्या आपण पाहिली आहे तर इथून ज्या प्रकारची जर जवळ ही गोलंदाजी संजयची पाहतोय आपण ऋतेशसाठी. पुन्हा एकदा आपण पाहिला डॉट चेंडू. अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा क्लायमॅक्समध्ये झालेला बदल, हा बदल अनुभवता नक्कीच टेम्परामेंट दर्शवावं लागेल, चांगला इंटेंट दर्शवावा लागेल, चांगला खेळ दर्शवावा लागेल विजय. जेणेकरून 25 ते 30 धावा जरी झाल्या जयेश तर मग एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 आलेले डॉट चेंडू थोडंसं डोकेदुखीचं कारण बनत आहेत. सरदार का इलाज तो है. यावेळेस आपण पाहिला तर मग बॅटचा टॉफेज चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2 धावा. 6 फलकावर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. बॅटची कडा पाहतोय आपण. चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा तिथे देखील मिळतील. टीमचे टोटल मध्ये वाढ आपण पाहिली. षटकाची झाली आहे समाप्ती. पाणी हवाय लगेच. पाणी आहे इथे नक्कीच घेऊन जातील आमचे. आपण पाहिले तर मग आयोजक ऑल इज वेल ऑल टाइम बेस्ट महेंद्र पवार. महेंद्र पवार भरपूर मेहनत घेतली, कारण की सकाळी बाउंड्री सुद्धा आपण बघितलं तटरक्षक बनले होते. आयोजकांच्या भूमिकेत त्यांना पण पाहिलं गेलं आहे आणि आपल्या संघासाठी हे योगदान हवं आहे, ते दिलंच पाहिजे. चला आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था पूर्ण केली गेली. मॅचला मात्र पुन्हा होईल सुरुवात. पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा ज्या बिनबाद पाहिल्यात, परंतु 8 मात्र पुढची पकडायची आहे मोठी वाट. विजयाच्या वाटेने दिशेने जायचं आहे ना तर मग इथून चांगली बॅटिंग भावेशला करावी लागेल, ऋतेशला करावी लागेल. चांगल्या धावा फलकावर जोडाव्या लागतील. जर धावा जोडण्यामध्ये मिळालं यश तर नक्कीच आपण पाहू शकतोय
की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी पुढे येताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल हो ब्लॉक मध्ये चेंडूच्या हातांनी या ठिकाणी केली होती, परंतु कुठल्याही प्रकारची धाव मात्र केली जात नाहीये. अगदी आपण पाहिलं तर डॉट चेंडूने आपण पाहिलं तर थोडा दडपण मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस केले चेंडूला, पाहतोय आपण डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू एकदा मात्र वेगाने पूर्ण, दुसरी होईल का? हो, झालेली देखील आहे. भावेश इथून आता मात्र परिस्थितीला सांभाळून खेळ करण्याचा प्रयत्न करतायत, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं क्लायमेट बदलला गेलाय आणि मग बाउंड्रीज लगावणं तितकं कठीण होऊ शकतंय. मग इथून आपण पाहिलं की सिंगल डबल धावा या खूप महत्वाच्या असतील. दशरथ बॉलिंग ट्रॅकवर अगदी अलॉंग द कार्पेट फिल्डिंग पाहिलं मिस झाली आहे. संजयचं थोडंसं मिसकॅल्क्युलेशन पाहायला मिळते. चेंडूचा थ्रो आलाय, रितेश मात्र कमी पडले गेलेत. कदाचित एका धावेवर समाधानी राहिलं असतं तर फायदा झाला असता, परंतु नाही, दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि ते पाहता मात्र रितेशला परतावं लागेल. इथे रन आउटच्या स्वरूपात मोठा धक्का मात्र लागतोय. आपण पाहिला तर एक अवधी स्पर्श शाष्टीकर पाडा टीमला गॉन. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर जी रन मशीन होती ती मात्र कुठेतरी मागे जरूर पाहायला मिळेल. हा, जरूर आपण पाहिलं तर इथून काय झालंय विजय, तर जवळजवळ मला तरी वाटतंय की रितेशने एक धाव कमी घेतले असते चालले असते, कारण की स्ट्राईक त्याला घ्यायला हवी होती या ओव्हरमध्ये आणि तो स्ट्राईक जर घेण्यामध्ये यशस्वी राहिला असता कदाचित त्याच्या बॅटमधून चांगले शॉट्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले असते. विजय, निश्चितच मागच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटिंगची गरज होती. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक पुढे आलाय डीप पॉइंटचा, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. 2ने मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. काय म्हणजे जे 13 धावा आकड्यावरती लागलेत. नक्कीच आपण पाहिलं 13 धावा आणि येणारी 2 चेंडू, म्हणजेच मी तर म्हणेन की धावा येत आहेत, कारण की ज्यांची गरज आहे सिंगल डबल, चौकार नाही आहे तर सिंगल डबल येत आहेत. चांगल्या दिशेने वाटचाल केली जाते. ऑन साईडला टर्न केलं जाते. इथून पाहिलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. फिल्डर आहे तिथे, दुसरी धावाचा प्रयत्न, चेंडूची फेक आली आहे, पाहावं लागेल या वेळेला 2 धावांचा प्रयत्न आपण पाहिलं तर पूर्ण देखील होत असताना पाहायला मिळतोय. तिथे फ्लॅट थ्रोची गरज होती, परंतु फ्लॅट थ्रो आलेला नाही आहे आणि इथून आपण पाहिलं तर टीमची टोटल पोहोचली गेली आहे 15 या आकड्यावर. आणि निश्चितच चेंडूची फेकी जर व्हॉट्सअप प्रमाणे क्विक आले असते ना 4Gच्या नेटवर्क ना, तर निश्चितच या ठिकाणी डिलीट व्हावं लागलं असतं बॅटरला. डेफिनेटली एक बॉल आहे या ओव्हरमध्ये. आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या एक बॉलवर नक्कीच आपण पाहिलं तर आणखीन धावा, म्हणजेच 2 षटकामध्ये चांगल्या धावा जे आपल्याला जरूर पाहायला मिळतील. दरम्यान षटकातील हा पुढचा बॉल स्टेप आउट होऊन चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटला, 1 बाउन्स चेंडूला फील्ड केलंय, परंतु 2 धावा मात्र अति वेगाने या ठिकाणी जयेश पूर्ण केल्यात. या सिंगल डबल वरती येणाऱ्या धावा निश्चितच एनर्जी देऊन जातील बॅटिंग करणाऱ्या टीमला. डेफिनेटली या सिंगल डबल म्हणजेच आपण बघितलं तर आता सध्या तरी रक्तवाहिनी आहे आणि ती रक्तवाहिनी मात्र आपण पाहिलं तर संजीवनी आहे आणि ती संजीवनी मात्र आपण पाहिलं जोडून मात्र आपण पाहिलं तर संघाला जडीबुटी दुधात दिली जाते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सतरा धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र शेवटचं षटक जयेश मैदानी 7 मध्ये शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आणखी 10 ते 15 धावा जरी धाव फलकावरती लागल्या तरी एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. मी तर म्हणेन 10 धावा तरी बस होतील, कारण की या वेळेला त्याही येतील का, कारण की सूरज एक चांगला गोलंदाज आहे. आणि साईडला हो चांगले प्रयत्न केले होते छोट्या खिलाडीनी. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर शॉर्ट विडाणला जे प्रयत्न केले होते, अगदी आपण पाहिलं तर इथून ज्या प्रकारे धावा मात्र येत असताना जर पाहायला मिळत आहेत.
चौकार मात्र इथून जर मिळवला गेलाय 4 रन्स अगदी आपण पाहिलं मिळवले गेले. त्याच दरम्यान क्लीन बोल्ट दांडी गुल गोलंदाजी केली जाते. प्रत्युत्तर मात्र आपण पाहिलं इथे दिलं जात आहे आणि फलंदाज मात्र इथे बाद होत असताना मोठा धक्का गावदेवी साष्टेकरपाडा टीमला गॉन. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दांडी गुल केली आहे देवेंद्र ठाकरे. बॅक टू द डगआउट. मोठा धक्का बसला या ठिकाणी मी तर म्हणेन गावदेवी स्पोर्ट साष्टेकरपाडा टीमला. कारण देवेंद्र ठाकरे एक चांगला बॅटर होता. चांगल्या धावा तो बनवू शकला असता. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग रोहिदास हा बॅटर येतोय. त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल जयेश. डेफिनेटली रोहिदास ज्याप्रमाणे आले आहेत मैदानाच्या आतमध्ये ते देखील चांगली बॅटिंग करू शकतात. परंतु चांगल्या गोलंदाजाच्या समोर आता मात्र चांगला इंटेन दर्शवावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा हवेमध्ये शॉट एक्झिक्यूट केलाय. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. पकडला गेलाय शेल आणि समाप्त झाला या ठिकाणी रोहिदासचा देखील खेळ इज आउट. विकेट डाऊन झाली आहे. रोहिदासने प्रयत्न चांगले केले होते अगदी आपण पाहिलं तर जेलपर्यंत पोहोचण्यासाठी. परंतु हा फटका एक्झिक्यूट करण्यासाठी. परंतु आपण पाहिलं परंतु त्यांचा हा फटका मात्र फटसला गेला आणि रोहिदासचे प्रयत्न आपण पाहिलं तर जे बाउंड्रीच्या पलीकडे चेंडूला उडवण्याचं होतं ना ते मात्र त्यांना अपयश आलं आणि मोठं यश मात्र सूरजला मिळालं. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर फलकावर आहेत 21 चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3. बघा आणखीन 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये मी तर म्हणेन 3 ते 4 धावा जरी येत आहेत तरी सुद्धा मी म्हणेन की या संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर फायदेशीर ठरू शकतायत विजय. अतिशय चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केलाय. मोठे फटके मात्र येण्यासाठी जो क्लायमेट होता जो मुवमेंट होता तो मात्र थोडासा चेंज झाला या ठिकाणी. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर महत्वाची बाजू म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग दशरथ शेलके आलाय. त्याच्याकडे ती क्षमता आहे ती ॲबिलिटी आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येताना आपण सातत्याने पाहिले. वेगवान चेंडूची हाताळणी केली जाते. बॅकफुटला खेळता त्याचा फायदा मिळतोय. कदाचित मी तर म्हणेन की इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजाची लाईन चांगली बिघडवण्यासाठी काहीतरी गेम प्लॅनिंग आखावं लागेल. आणखी खडे आपण पाहिलं शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला फायदा मिळतोय इथून कुठेतरी आपण पाहिलं तर मग त्या लाईनला बिघडवण्यासाठी गेम प्लॅनिंग आखावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक बॉल मिस केलाय. बॅक टू बॅक 2 मात्र चेंडू आपण पाहिलं तर डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. सिंगल धाव जर या ठिकाणी आले असते तरी मात्र जे धावफलक उभं करायचं आहे ते धावफलक आलं असतं. आता मात्र शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडते बघूया. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शॉट ओहो चेंडूची फेकी मात्र थोडीशी खराब झाली आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी आपण पाहिला तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र मिळाला गेलाय. 2 धावा कंप्लीट केलेत. बघूया. यस इट इज 4 रन्स. 4 धावा मात्र या ठिकाणी असतील आणि या 4 धावा निश्चितच संजीवनी देणाऱ्या मात्र मिळाल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. या 4 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय. यस 25 म्हणजेच 25 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. लक्ष असणार आहे ते म्हणजे 26 धावांचं. जर लढण्यासाठी काहीतरी जमा करायचं होतं ना अकाउंट मध्ये जयेश ते मात्र या ठिकाणी अकाउंट मध्ये आलंय गावदेवी स्पोर्ट साष्टेकरपाडा टीमच्या. डेफिनेटली आपण बघितलं तर मग लढाई करण्यासाठी आता मोठ्या धावा आल्यात. या जवळजवळ 26 धावा सुद्धा आपण पाहिलं तर कमी नाही आहेत. आता क्लायमेट बदललंय जरूर. आपण बघितलं की बॅटिंग चांगली आहे परंतु आता फिल्डिंगचा स्तर देखील आपण पाहिला तर आहे गावदेवी स्पोर्ट साष्टेकरपाडा टीमचा वाढेल. कारण की त्यांना सुद्धा जाणीव आहे. कारण की या मुवमेंटला आपण मिसफिल्ड नाही करणार. कारण की या मुवमेंटला जर आपल्याला पुढे जायचं आहे ना तर इथून आपल्याला परफॉर्मन्स चांगलं करावं लागेल. मग मिसफिल्ड तर सोडाच प्रत्येक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक एक कॅच पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु आज नित्यसाई नोया नगर या संघाला आपण पाहिलं या फॉर्मॅटमधून खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा ते देखील प्रयत्न करतील विजय. इथे आपण सूरज कोपडकर आणि टीम पाहतोय. आपण चर्चा आपण त्यांची देखील करूया कारण की आज त्यांच्याकडे सुद्धा एक मोठी संधी आलेली आहे चालून.
त्या संधीचं सोनं तेही करण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच आपण पाहिलं तर आज आपण बघितलं तर ज्या प्रकारे आनंद हर्ष उल्हास मात्र कोणाच्या पदरी येताना पाहायला मी कोण मात्र आपण पाहिलं तर इथून मात्र विजयाची वाट मात्र नक्कीच मिळवताना पाहायला मिळेल. षटकारांचे हॅट्रिक, चौकारांचे हॅट्रिक्स आणि विकेटचे हॅट्रिक संदीपजी जाबर यांच्या माध्यमातून पारितोषिक आता लागलेलं आहे आणि साईनाथ दादांच्या माध्यमातून तर पारितोषिक ऑनच आहे. कारण की नक्कीच आपण बघितलं तर षटकाराचे हॅट्रिक्स जर तुम्ही पूर्ण करतायत तर तुम्हाला नक्कीच असतील. दादाने सांगितलं होतं की मगाशी 1000 रुपये. दादा आता किती आहेत? 500. आता 500 आहेत षटकाराच्या हॅट्रिकसाठी आणि बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा तर मिळतील मग 200. 25 धावा झालेल्या आहेत आणि 26 धाव्यांचं लक्ष आहे. क्विक करायचं आहे, फास्ट करायचं आहे, घाई करायची आहे ही तुम्हाला विनंती आहे. चला घाई करायची आहे कारण डीजे ही वाजणार आहे, स्पर्धाही गाजणार आहे, परंतु आज दिवस कोण गाजवणार आहे हे देखील जयेश आपल्याला या ठिकाणी थोड्या वेळामध्ये जरूर पाहायला मिळेल. नक्कीच सध्या तरी चित्र बघितलं तर महेंद्र पवार गाजवणार आहेत. रुपेश दांडेकर सुद्धा गाजवायला तयार आहेत. चला मॅचला होते सुरुवात. पंचाने दिले इशारा. यस गेम इज ऑन. 18-26 विजय. या 18-26 सुद्धा कमी नाही आहेत या मैदानावर. आता बघूया काय घडते काय बिघडते. क्रिकेट का मैदान अगर जंगल है तो उस जंगल का शेर कौन है अभी पता चलेगा आज के दिन का. पहिलाच बॉल ऑन साइडला सुंदर मात्र ड्राइव्ह केलाय. एक सिंगल या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल आणि सिंगलनं मात्र धाव फलक ऑन केलाय नित्यसाई स्पोर्ट या टीमनं. बघा दशरथला देखील ऊर्जा मिळाली. त्याने पहिला जो चेंडू हाताळलाय ना अगदी ब्लॉक हॉल मध्ये सुंदररित्या आणि या प्रकारची गोलंदाजी अडचणीचा तर सामना. षटकातील हा पुढचा बॉल हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र लँड झालाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत जयेश. डेफिनेटली आपण बघितलं तर रोमहर्षक मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं गफूरजी दांडेकर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे का? एक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. गफूरजी दांडेकर साहेबांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिकसाठी साईनाथ दादांच्या माध्यमातून 500 रुपये. संदीप जाबर यांनी पण पारितोषिक लावलेलं आहे. मला वाटतं की हॅट्रिक पूर्ण केला 500 रुपये त्यांच्याकडून देखील मिळतील. या वेळेला मोठी विकेट, बिग विकेट आपण पाहिली तर सूरज खोपडकर आपण पाहिलं या नावाच्या खेळाडूला केलंय बाद आणि मोठा मासा गळाला लागलाय दशरथच्या हातामध्ये. गॉन. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. लागली बोलायला नवा नवीन पोपट कवा अरे कवा नवीन पोपट लागला मिठू मिठू बोलायला. लागला मिठू मिठू बोलायला. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं डीजेने देखील मोमेंटम पकडलाय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र या ठिकाणी दशरथने मिळवलंय. काय म्हणशील जयेश? डेफिनेटली विकेटची गरज आणि मोठा विकेट. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन झालेत. जयेश वाघात आता आलेत. दशरथची काय गोलंदाजी छान राहिली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर चेंडूच्या मागे खेळाडू आहेत ऋतेश. चेंडू लढवण्यामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये कमी पडल्यात परंतु 2 धावा तिथे मिळतील. डेफिनेटली आपण पाहू शकतो चर्चा रंगणार आहे. नक्कीच ढोल ताशा वाजणार. नक्कीच आनंदही मिरवणार. विजयाचा गुलाल कोण उधळणार नक्कीच चर्चा ही देखील होईल. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर जवळजवळ 5 धावा चेंडू फेकून झाले 4. नक्कीच मॅच जिंकण्यासाठी अजून सुद्धा 21 धावांची गरज आहे. 14 चेंडू 21 धावा विजय. धाव फलकावरती धावा लागल्या गेले 4. पलटवार या ठिकाणी केला जाईल का? षटकातील पुढचा बॉल स्टेप आउट होऊन चेंडूला फोर्स केलंय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर.
वाईट लॉंगांच्या बाहेर हा चेंडू मात्र फरार झालाय. 6 धावांकरता आलाय षटकार. जैन रोक नको उधार आशाचा माझा झालाय पगार जैन रोक नको उधार या ठिकाणी उधारी मात्र बंद केले. रोख ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार आलाय जयेश, काय म्हणशील? नक्कीच आपण पाहिलं षटकार आलाय, तरी सुद्धा आपण पाहिलं तर टीमची टोटल आहे 11च्या घरामध्ये पोहोचलं आहे. त्याच दरम्यान आपण पाहिलं एक कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. बघा मॅच आपण अजून सुद्धा ऑन आहे मित्रांनो, कारण की एक उत्तुंग षटकार पडला गेला. 11 धावा खर्च झाल्या त्या ओव्हरमध्ये, परंतु 12 चेंडू आणि 15 धावा हे मॅचचं समीकरण अजून इथे आहे. हे मॅच आहे ना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार जरूर आहे, कारण की ही मॅच आहे सुपर 3 साठी. चला सुपर 3 मध्ये कुठला संघ मात्र आजच्या दिवसामध्ये पोहोचेल हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग कभी खुशी कभी गम असा मुकाळा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो जयेश. यस डेफिनेटली कभी खुशी कभी गम ना कम पडेंगे हम मात्र दर्शवत असताना दोन्ही संघ अगदी आपण पाहिलं आता 12-15 मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकतोय. जवळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर थोडा अडथळा जरूर पाहायला मिळतोय गाड्यांचा, परंतु नक्कीच गेम मात्र ऑन. आता पाहिलं आपण तर इथून 12-15 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही चांगले आहेत. संजय असतील आणि जवळ आपण पाहिलं तर मग त्यांच्या सोबतीनं जयेश असतील. या दोन्ही बॅटरकडून आपण बघितलं तर चांगली कामगिरी होऊ शकते, परंतु बॉलिंगची आता मात्र थोडीशी विचार करावा लागेल. भावेशांचा बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न, झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता मात्र सेफ पडलाय. अगदी आपण पाहिलं तर झेल निर्माण झाला होता परंतु पकडता आला नाहीये. इथून मात्र मिळतील या बॉलवर 2 धावा. अगदी आपण पाहू शकतो एक बॉल एक रन्स आणि एक आपण पाहिलं तर क्षण खूप महत्वाचा राहणार आहे. निश्चितच प्रत्येक क्षण मात्र महत्वाचा या ठिकाणी जरूर राहणार आहे, कारण मॅच देखील चांगल्या मोड मध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आता मात्र समीकरण राहिलंय 11 बॉल जिंकण्यासाठी 13 धाबांची आवश्यकता. ओहो यावेळेस बॅटची आतली कडा, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, मिळतील 2 आणि या 2 धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 15 या कड्यावरती. आता मात्र 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. या ठिकाणी गुच्छाने विकेट मात्र पकडाव्या लागतील मॅच बनवायची असेल तर. या ठिकाणी आता मात्र फिल्डिंग टीमला 22 हा पुढचा बॉल, लोअर पद्धतीचा हा बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डायरेक्ट इष्टाना जाऊन बॉल हा धडकला गेलाय. कदाचित पायाला जर हा चेंडू लागला असता तर मग रनआउटच्या सरमध्ये विकेट देखील या ठिकाणी आला असता. असे मुवमेंट आपण पाहिले तर नशीबवाल्यांना साथ देतात जयेश. हा अगदी आपण बघितलं तर जवळ हा नक्कीच थोडासा धोक्यादायक शॉट ठरला असता. आता नॉन स्ट्राईक इनकडचा फलंदाज कदाचित अडचणीमध्ये येऊ शकला असता. पुढचा चेंडू पाहते भावेश, मध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय, डॉट पाहायला मिळतोय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर जान आहे मित्रांनो. बघा येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 10 धावा. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील जयेश. मी तर म्हणेन की या 2 चेंडू मध्ये एखादा विकेट शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि निश्चितच जर या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच अगदी रफ अँड टॉप स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळते. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, आणखी एक बॉल डॉट. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ डिलिव्हरी बाय मिस्टर भावेश शेलका. यस डेफिनेटली भावेशचं कौतुक करावं लागेल. तो फलंदाज आपण पाहिलं ज्याने षटकार ठोकलाय तो फलंदाज स्ट्रगल करतोय आता, कारण की त्याला सुद्धा जाणीव आहे की आपल्यावर आलेलं दडपण. जवळ आपण पाहिलं तर मग 10 धावा हवेत. 7 चेंडू 10 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्ण राहणार, निर्णायक राहील या मॅच मध्ये. यावेळेला आपण पाहिलं तर अतिशय मी तर म्हणेन चांगली फिल्डिंग, कारण की कदाचित आपण पाहिलं तर इथे 10 मात्र जे एक मिळाली आहे, परंतु नक्कीच पंच म्हणतात कशा प्रकारे ही धाव आली आहे.
लेग बायच्या स्वरूपात डेफिनेटली. तर आत्ता आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. म्हणजेच काय तर आता राहिलेले 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. बघा मॅच ऑन आहे 6 मध्ये 9. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली आहे. आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार हा मॅच? कोणती टीम सुपर 3 मध्ये येणार? 6 बॉल मध्ये निश्चित त्याचा निकाल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. काय वाटते विजय तुला की कोणता संघ पुढे येऊ येईल इथून? मी तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जाईन, कारण मोमेंटम जो आहे तो मात्र बदलला गेलाय. नक्कीच आपण पाहू शकतोय. परंतु या ओव्हरचे जर सुरुवातीचे 2 चेंडू या मॅचचा आहे ना थोडंसं निकाल ठरवतील. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मॅच अगदी समांतर रेषेमध्ये जरूर पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू जसा तुम्ही उल्लेख केला, या 2 चेंडूवरती चांगला रिझल्ट बघूया कोणत्या टीमच्या बाजूने लागतोय ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या ठिकाणी डेफिनेटली आपण पाहतोय की बॉलिंग ट्रॅकवर आता आलेले गोलंदाज गोपाल चांगले गोलंदाज आहेत आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल त्यांना. दरम्यान हा आलेला त्यांचा चेंडू आहे वाईट. वाईट म्हणजेच मॅच आहे टाईट. डेफिनेटली मॅच टाईट आहे. अगदी आपण पाहू शकते आता येणारे 6 आणि जवळजवळ 8 6-8 कॉम्बिनेशन या मैदानाचा इतिहास आहे विजय. कारण की 6 मध्ये 8 देखील चेस झालेल्या नाही आहेत. तर कोणाला नाही झाले? जीवदानी गिरीज टीमला. क्या बात आहे. आणि कोणी करून दिल्या नव्हत्या तर धानीव टीमने. तुमचं कॅम्प्युटर खूप फास्ट चालते जयेश. बघा समोर जो स्कूटर आहे त्याला विनंती करतो की तुमची फ्रंट लाईट आहे बंद करा. समोरच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी सिक्सर. बघा मॅचचं चित्र पलटलं. अगदी चित्र पलटलं गेलं. डाऊन द ग्राउंड शॉट लगावला गेला आणि आपण पाहिलं तर इथे आला सिक्सर. आता आपण पाहिलं तर 2 धावांची गरज आहे. नित्यसाई लोहिया नगर अगदी आपण पाहिलं तर जवळ पुढे येत असताना पाहायला मिळते. आणि जी चर्चा करत होतो की इथून मॅचला आपण पाहिलं तर पूर्णपणे बदलण्याचं कार्य केलं गेलं समोरच्या दिशेनं. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये समोरच्या दिशेनं खेळाडू नव्हता तिथे शॉट एक्झिक्यूट केला गेला. आणि अगदी आपण पाहिलं तर मग आता विजयाचा सुगंध देखील दरवळताना पाहायला मिळतोय. 2 धावेची गरज. व्हाईट बॉलचा इशारा येईल का पाहावं लागेल इथे काय घडतंय. आणि इथून पाहिलं आपण तर वाईट आहे आणि नक्कीच बाईटच्या स्वरूपात धावा मिळाल्या 2 या वाईट प्लस बाईट आणि सामना जिंकत आपण पाहिलं तर सुपर 3 मध्ये पोहोचला गेलाय. आपण पाहिलं तर नित्यसाई लोहिया नगर टीम. कॉंग्रॅच्युलेशन नित्यसाई लोहिया नगर. रोमहर्षक मुकाबला होता आपण पाहिला तर जिथे एक नक्कीच षटकाराने मात्र आपण पाहिलं पूर्ण गेम पलटली गेली आहे. आणि तिथूनच आपण पाहू शकतोय तर हा सामना जिंकत सुपर 3 मध्ये ताटामाटामध्ये प्रवेश मिळवणारी टीम नित्यसाई लोहिया नगर आपल्याला जर पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स नित्यसाई लोहिया नगर टीम. आणि आपण पाहिलं तर आभार व्यक्त करेन या गावदेवी स्पोर्ट्स अष्टेकरपाडा टीमचा ज्यांनी नक्कीच चांगला परफॉर्मन्स केला परंतु कमी पडले गेले इथे. जयेश ठरल्यात या मॅचचे हिरो. जयेश आपण या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा टीम